बेकायदेशीर लाकूड साठवणुकीवर वन विभागाचा मोठा प्रहार. एकाच वेळी छापेमारी करत लाखो रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पाहूया सविस्तर. खामगावात वन विभागाची मोठी धडक कारवाई. बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेले लाखो रुपयाचे लाकूड आणि जडतण जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा वन विभागाच्या भरारी पथकाने खामगाव शहरात मोठी कारवाई करत बेकायदेशीर साठवून ठेवलेले लाकूड आणि जडतण जप्त केले आहे. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बर्डे प्लॉट आणि सज्जनपुरी परिसरात विशेष छापेमारी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत एकूण 9 ठिकाणी एकाच वेळी धाड टाकण्यात आली. छापेमारी दरम्यान विविध प्रकारचे लाकूड आणि जडतण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत तब्बल 3,79,629 रुपये असल्याची माहिती भरारी पथक प्रमुख UR राऊत यांनी दिली आहे. कारवाई दरम्यान संबंधिताकडील कागदपत्राची तपासणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत नियमाचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर वन विभागाने संपूर्ण माल जप्त केला. या प्रकरणी मोहम्मद साजिद शेख, मुलुंग इक्बाल हुसेन चौधरी, मोहम्मद गफ्फार फल्लीवाले यांच्याविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वन विभागाच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर लाकूड साठवणूक आणि व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढे सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.